नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता नवरात्री येणार आहे, तर नवरात्रीसाठी मी स्पेशल उपासाच्या रेसिपी आता टाकणार आहे. तर तुम्ही आज बघू शकता, मी आज मस्त अशी शाबूची पराठा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण शाबूचा पराठा कसा करायचा उपासाचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, जिरे, हिरवी मिरची, 2 बटाटे, शेंगदाण्याचं कूट आणि अशा पद्धतीने हे शाबू घेतलेला आहे. तर यामध्ये कोणतंही पीठ आपण न वापरता आपण मस्त असा हा शाबूचा पराठा करणार आहोत. तर हे शाबू आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला शाबू आहे जर थोडासा गरम करून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने शाबू, जिरे, त्याचबरोबर हिरवी मिरची तुम्हाला वाटून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि जे 2 बटाटे आपण घेतलेले होते ते अशा पद्धतीने आपल्याला किसून यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या या पिठाला छान अशी बाइंडिंगसुद्धा येते. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दोन्ही बटाटे यामध्ये मी किसून टाकलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या बटाट्यालाच आपण पाणी न टाकता किंवा थोडंफार तुम्ही पाणी वापरू शकता. अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता मी हे मिक्स करून घेत आहे छान पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेताना शेंगदाण्याचं कूट राहिलेलं होतं, तर थोडंसं टेस्ट छान यावी म्हणून मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी शिंपडून हे छान मऊ लुसलुशीत असं हे पिठासारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं पाणी करून यामध्ये टाकत आहे आणि हे पीठ मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे मऊसूत. तर याला एक 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान हे मऊसूत पीठ झालेलं आहे. आता याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आपण शाबूचं पीठ थोडंसं ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे. नसेल तर भगरीचं वगैरे असेल तरी चालेल. तर तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ लावून ही चपाती अशी म्हणजे पराठा लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं कोणतंही पीठ यामध्ये वापरलेलं नाही आहे. फक्त शाबू आणि बटाटापासून हे आपण मस्त असा हा उपासाचा पराठा केलेला आहे. किती छान होतो बघा. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. थोडेफार याचे कडे चिरतात. जर तुम्हाला असे कडे चिरलेले नाही पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने बघा मी ही लाटी लाटलेली आहे. असं गोल प्रकारचं एक भांडं घ्यायचं आहे आणि याच्यावरती ठेवायचं आहे आणि कडे जे आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा गोल छान असा पराठा तयार होतो. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने गोल तयार होतो. जर तुम्हाला नाही करायचं तर नाही करू शकता. तर अशा पद्धतीने पॅनमध्ये आपल्याला पॅन गरम झालेला आहे आणि हा पराठा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तूप लावून मी हा पराठा छान असा भाजून घेत आहे. खूप मस्त असा हा उपासाला झटपटीत असा 10 ते 15 मिनटात तयार होणारा शाबू पराठा तयार होतो. तुम्ही या नवरात्रीमध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते. आणि शाबू खाऊन आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आला जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे पराठे करू शकता. आणि यामध्ये कसं आपल्याला शाबू वगैरे भिजत घालायची गरज नाही. झटपट असे हे शाबूचे पराठे तयार होतात आणि खूप छान लागतात, मस्त लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पराठे मी छान असे तूप लावून भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त असे हे पराठे तयार झालेले आहेत. तर एक वाटीमध्ये बघा किती मऊसूत असे हे पराठे तयार झालेले आहेत. किती छान झालेले आहेत आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतात. तर एका वाटीमध्ये तुम्ही बघू शकता 6 ते 7 पराठे तयार होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते. आणि जर अशा छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.